आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अतिशय मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय तर पूर्वी 24 मध्ये माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी घेतलेला होता। 20%, 40%, 60% असे 5% टप्पे ठरवून या ठिकाणी या शिक्षकांना कायम करण्याच्या संदर्भातला हा विषय होता। त्याचे 20% मिळाले, 40% मिळाले, 60% पैसे मिळालेले होते। 3 टप्पे झालेले होते, परंतु चौथ्या टप्प्यामध्ये थोड्याशा आर्थिक अडचणीमुळे थोडा विलंब या ठिकाणी या शिक्षकांच्या पगारासाठी झालेला होता। परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी शिक्षक आलेले होते। काल रात्री मी या ठिकाणी येऊन गेलो आणि नंतर सगळे शिक्षक आमदारही होते। आज दुपारी माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी या संदर्भात बैठक बोलवली होती। सगळे शिक्षकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि अतिशय चांगला निर्णय म्हणजे हे अधिवेशन संपेपर्यंत यांच्या खात्यामध्ये आता सगळा हा चौथा टप्पा जो आहे हा टाकला जाईल, त्यांचा पगार त्या ठिकाणी दिला जाईल असा शब्द सर्व आंदोलनकर्त्यांना सरकारच्या वतीने आम्ही दिलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि मी खरंच सांगतो देवेंद्र फडणवीस जर नसते तर हा निर्णय पूर्वी हा कधी झालाच नसता, कारण खूप मोठं बर्डन सरकारवर या सगळ्या पगाराचं होतं। पण अशाही परिस्थितीमध्ये अतिशय म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणेल मी म्हणजे देवेंद्रजीच आहेत की त्यांनी एवढा मोठा धाडसी निर्णय त्यावेळेला घेतलेला होता आणि आज चौथा टप्पा आणि नंतर 5वा टप्पा हा आता कंटिन्युएशनमध्ये राहील। 8 दिवसामध्ये येत्या या चौथ्या टप्प्याचा पगार या शिक्षकांच्या खात्यामध्ये टाकला जाईल। आपल्याला बोलतात संकट मोचक, यावेळेस पण आपण संकट मोचक प्रमेय धावून आला। पुण्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी ज्या प्रकारे आपण सांगितलं कुठल्या खात्यामधून निधी वळवायचा, तर या संदर्भात कशा प्रकारे निर्णय होईल ते अधिकारी बघतील, फायनान्स डिपार्टमेंट बघेल, प्लॅनिंग डिपार्टमेंट बघेल आणि माननीय मुख्यमंत्री बघतील आणि अजितदादा बघतील, वित्तमंत्री आहेत ते। त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या बारकाईमध्ये आपल्या जाण्याची गरज नाही। सगळ्या गोष्टीचं सर्वकाश चर्चा झाली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आधी आणि त्यांनी यातून मार्ग काढलेला आहे।